मित्र हो, नमस्कार. आजच्या भागामध्ये व्याकरण या घटकातील शब्दशक्ती हा उपघटक आपण अभ्यासणार आहोत. आता शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय? तर शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक शब्द हा कोणता ना कोणता तरी अर्थ व्यक्त करत असतो आणि अर्थ व्यक्त करण्याची ही जी शब्दाची ताकद आहे तिला शब्दशक्ती असं म्हणायचं. उदाहरणार्थ, विंचू हा शब्द जर आपण वाचला तर नांगी असणारा एक विषारी प्राणी हा अर्थ आपल्याला समजतो. किंवा मी मोर पाहिला हे वाक्य जर आपण वाचलं तर मोर म्हणजे रंगीत पिसारा असणारा एक पक्षी हा अर्थ आपल्याला समजतो. म्हणजे त्या शब्दांच्या ठिकाणी तो अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य आहे, क्षमता आहे आणि याच सामर्थ्याला शब्दाची शक्ती असं म्हणतात. थोडक्यात काय, तर शब्दाच्या अंगी अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दशक्ती असे म्हणतात. आता ही शब्दशक्ती नेमकी किती प्रकारची असते? तर मूळ शब्दशक्ती या 3 प्रकारच्या आहेत. पुन्हा त्याचे उपप्रकार पडतात, पण ज्या मुख्य शब्दशक्ती आहेत, ज्या मूळ शब्दशक्ती आहेत त्या 3 प्रकारच्या आहेत. आता कोणकोणत्या आहेत त्या? तर पहा, पहिली शब्दशक्ती आहे अभिधा, दुसरी शब्दशक्ती आहे लक्षणा आणि तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दाच्या मूळ 3 शब्दशक्ती आहेत. आता या प्रत्येक शब्दशक्तीचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. पहिली शब्दशक्ती अभिधा. अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे, ती मुख्य किंवा मूळ शब्दशक्ती आहे. आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय? तर शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करणारी शक्ती म्हणजे अभिधा शब्दशक्ती. एखादा शब्द ज्यावेळी आपण उच्चारतो किंवा एखादा शब्द ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो, त्याचा सरळ सरळ अर्थ आपल्याला कळतो. जो अर्थ शब्दकोशामध्ये आहे, जो अर्थ रूढीने मान्य केलेला आहे, जो अर्थ समाज मान्य आहे, जो मुख्य अर्थ आहे किंवा मूळ अर्थ आहे तो आपल्याला कळतो आणि तो अर्थ प्रकट करणारी जी शक्ती असते तिला अभिधा शब्दशक्ती म्हणतात. म्हणजे अभिधा या शब्दशक्तीचं वैशिष्ट्य काय आहे? तर ती शब्दाची पहिली शक्ती आहे, मुख्य शक्ती आहे आणि अभिधा या शब्दशक्तीतून आपल्याला शब्दाचा शब्दशः अर्थ कळतो किंवा सरळ सरळ अर्थ कळतो, समाज मान्य अर्थ कळतो. उदाहरण देते म्हणजे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. मी एक हत्ती पाहिला हे वाक्य जर आपण वाचलं तर हत्ती पाहिला म्हणजे सोंड असणारा एक भला मोठा जंगली प्राणी पाहिला हा अर्थ आपल्याला सरळ सरळ कळतो किंवा शब्दशः अर्थ कळतो. त्यातून दुसरा कुठलाही अर्थ सूचित होत नाही किंवा प्रकट होत नाही. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला या वाक्यातून कळतो. दुसरं उदाहरण घ्या, मी आज भला मोठा दगड पाहिला हे वाक्य ज्यावेळी आपण ऐकतो किंवा वाचतो त्यावेळी दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा सरळ सरळ अर्थ आपल्याला कळतो किंवा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. म्हणजे शब्दामधला हा सरळ सरळ जो अर्थ आपल्याला कळत असतो, आपल्याला जो शब्दशः अर्थ कळत असतो तो अर्थ अभिधा या शब्दशक्तीमुळे समजत असतो. शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकट करणारी ही शक्ती म्हणजेच अभिधा शब्दशक्ती. आता अभिधा या शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला वाच्यार्थ असं म्हणतात. मूलार्थ, मुळार्थ, रूढार्थ, मुख्यार्थ असेही समानार्थी शब्द त्याच्यासाठी वापरले जातात. तर हा वाच्यार्थ. आता वाच्यार्थ म्हणजे काय? तर एखादा शब्द वाचल्यानंतर त्याचा शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ किंवा एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्याचा सरळ सरळ शब्दशः कळणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. हा वाच्यार्थ अभिधा या शब्दशक्तीपासून प्रकट होतो. अभिधा या शब्दशक्तीची वैशिष्ट्ये आपण पाहिली की ती शब्दाची पहिली शक्ती आहे, मूळ शक्ती आहे किंवा मुख्य शक्ती आहे. तिच्यातून आपल्याला शब्दशः अर्थ कळतो, सरळ सरळ समाजमान्य जो शब्दकोशामध्ये आहे असा अर्थ आपल्याला कळतो आणि अभिधा या शब्दशक्तीपासून जो अर्थ प्रकट होतो त्याला आपण वाच्यार्थ असं म्हणतो. आता अभिधा या शब्दशक्तीची काही उदाहरणं आपण अभ्यासूया म्हणजे शब्दशक्ती तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. पहा, पहिलं उदाहरण आहे आमच्या घरी कुत्रा आहे. दुसरं उदाहरण आहे मी निबंध लिहिला. तिसरं उदाहरण आहे बाबा जेवायला बसले. चौथं उदाहरण आहे मी एक लांडगा पाहिला आणि 5वं उदाहरण आहे त्याने ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचला.
आता ही जी 5 उदाहरणं दिलेली आहेत, ही वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या वाक्यांमधून शब्दाचा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. सरळ सरळ व्यक्त होणारा अर्थ आपल्याला कळतो. त्यातून दुसरा कुठलाही अर्थ प्रकट होत नाही किंवा दुसरा कुठलाही अर्थ सूचित होत नाही. म्हणून या वाक्यांमध्ये जी शक्ती आहे ती अभिधा शब्दशक्ती आहे. शब्दाची पहिली शब्दशक्ती आपण अभ्यासली, अभिधा शब्दशक्ती. यानंतर अभ्यासूया शब्दाची दुसरी शक्ती, लक्षणा शब्दशक्ती. आता लक्षणा शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय? तर अनेक वेळा शब्दाचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. तो अर्थ आपल्याला उपयोगीच पडत नाही. मूळ अर्थ बाजूला सारावा लागतो, तो नाकारावा लागतो आणि सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला तिथे घ्यावा लागतो. म्हणजे शब्दाचा दुसरा अर्थ सूचित करणारी ही जी शक्ती आहे ती लक्षणा शब्दशक्ती असते. शब्दाचा दुसरा अर्थ सूचित करणाऱ्या शक्तीला लक्षणा शक्ती असे म्हणतात. जर मूळ अर्थ घेतला, मुख्य अर्थ घेतला तर वाक्य हास्यास्पद ठरतं किंवा हे कसं शक्य आहे हा प्रश्न आपल्याला पडतो. म्हणजे मुख्य अर्थ आपण घेऊच शकत नाही. मुख्य अर्थाला बाधा येते आणि सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला तिथे घ्यावा लागतो. आमच्या घरावरून हत्ती गेला हे वाक्य जर आपण वाचलं तर या वाक्याचा शब्दशः अर्थ आपण घेऊ शकत नाही. जो मुख्य अर्थ आहे, जो मूळ अर्थ आहे तो आपण घेऊ शकत नाही. कारण आमच्या घरावरून हत्ती गेला म्हणजे तो वरून गेला का, घरावर चढून गेला का किंवा घरावर पाय देऊन गेला का? नाही. तर आमच्या घरावरून हत्ती गेला म्हणजे आमच्या घराच्या जवळून गेला, घरासमोरच्या जवळच्या रस्त्यावरून गेला हा सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे मुख्य अर्थ बाद होतो, मुख्य अर्थाला बाधा येते आणि सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला या वाक्यामध्ये घ्यावा लागतो. आता दुसरं उदाहरण पहा. आई म्हणाली, ताट वाढलंय ताटावर बस. आता ताट वाढलंय ताटावर बस या वाक्याचा शब्दशः अर्थ आपण घेऊ शकतो का? म्हणजे आईनं वाढलेल्या ताटावर जाऊन बसायचं का? तर नाही. यातून सूचित केलेला दुसरा अर्थ आपण घेत असतो. म्हणजे ताट वाढलेला आहे, तू ताटाजवळ जेवायला बस असा सूचित केलेला दुसरा अर्थ आपण घेत असतो. म्हणजे ज्यावेळी मुख्य अर्थाला बाधा येते आणि सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो त्यावेळी त्या शब्दामध्ये लक्षणा ही शब्दशक्ती असते. आता लक्षणा या शब्दशक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्याला लक्षार्थ असं म्हणतात. म्हणजे अभिधा या शब्दशक्तीतून प्रकट होणाऱ्या अर्थाला आपण वाच्यार्थ म्हटलं तसं लक्षणा या शब्दशक्तीतून प्रकट होणारा अर्थ तो लक्षार्थ. लक्षात घ्यायचा दुसरा अर्थ लक्षार्थ, सूचित केलेला दुसरा अर्थ तो लक्षार्थ. आता लक्षणा या शब्दशक्तीची काही उदाहरणं आपण अभ्यासूयात म्हणजे ही शब्दशक्ती आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे कळेल. पहिलं उदाहरण, मी महात्मा फुले वाचले. आता याचा शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालेल का? महात्मा फुले वाचले म्हणजे महात्मा फुले यांनी लिहिलेले साहित्य वाचले हा सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला घ्यावा लागतो. दुसरं उदाहरण, आम्ही गहू खातो. आता गहू खातो म्हणजे गहू हे धान्य आपण फोडून खातो का? नाही. तर गव्हापासून बनवलेले पदार्थ आपण खातो हा सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला इथे घ्यावा लागतो. तिसरं उदाहरण, मी पायात बूट घातले. आता पायात बूट घालणं कोणाला शक्य आहे का? शक्यच नाही. आपण पायात बूट घालत नाही तर बुटात पाय घालतो. बूट हे पायाच्या वर असतात पण म्हणताना आपण म्हणतो मी पायात बूट घातले. मग या वाक्यामध्ये शब्दाचा दुसरा अर्थ सूचित केलेला जो लक्षार्थ आहे तोच आपल्याला घ्यावा लागतो. सूर्य बुडाला किंवा सूर्य अस्ताला गेला ही वाक्य ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी त्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही. कारण सूर्य कधी बुडत नाही किंवा तो अस्तालाही जात नाही. दिवस मावळला हा सूचित झालेला दुसरा अर्थच या ठिकाणी आपण घेत असतो. पाचवं वाक्य, पोलिसांनी चोराला धुतले. आता पोलिसांनी चोराला धुतले म्हणजे पाणी टाकून साबण लावून धुतले का? नाही. तर सूचित केलेला दुसरा जो अर्थ आहे की पोलिसांनी चोराला मार दिला तो अर्थच या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागतो. या पाचही उदाहरणातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जो शब्दशः अर्थ आहे तो उपयोगी ठरत नाही, त्या अर्थाला बाधा येते, तो अर्थ बाजूला सारून नाकारून सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून या वाक्यांमध्ये लक्षणा ही शब्दशक्ती आहे. शब्दाची ही दुसरी शक्ती आपण अभ्यासली, लक्षणा.
मूळ अर्थाला बाधा येऊन दुसरा अर्थ सूचित होतो आणि दुसरा अर्थ सूचित करणाऱ्या या शक्तीला लक्षणा शब्दशक्ती असे म्हणतात. आता अभ्यासूया शब्दाची तिसरी शक्ती व्यंजना शब्दशक्ती. व्यंजना शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय? तर पहिल्या शक्तीमध्ये अभिधामध्ये आपण पाहिलं की शब्दाचा शब्दशः अर्थ कळतो. दुसऱ्या शक्तीमध्ये लक्षणामध्ये आपण पाहिलं की मुख्य अर्थाला बाधा येते आणि सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो. पण शब्दाची ही जी तिसरी शब्दशक्ती आहे व्यंजना, यामध्ये मुख्य अर्थाला बाधा येत नाही. मूळ अर्थ ही अबाधित असतो. त्याला बाधा न येता सूचित केलेला वेगळा अर्थही आपण घेत असतो. तेव्हा त्या शब्दामध्ये व्यंजना ही शब्दशक्ती असते. म्हणजे त्या शब्दातून एकाच वेळी दोन अर्थ प्रकट होत असतात आणि हे दोन अर्थ प्रकट करणारी शक्ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. मूळ अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणारी शक्ती म्हणजे व्यंजना शब्दशक्ती. आता या शब्दशक्तीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं वैशिष्ट्य आहे मूळ अर्थाला बाधा येत नाही आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की वेगळा अर्थ सूचित होतो. उदाहरण घेऊयात. एखाद्याच्या भाषणाबद्दल जर आपण म्हटलं की तो पोपटासारखा बोलतो, तर याचा अर्थ प्रत्यक्षात पोपट हा पक्षी आहे, त्याच्यासारखं बोलतो हा अर्थ आपण घेत नाही. त्यातून वेगळा अर्थ घेतो की तो जेवढं पाठ केलेलं आहे तेवढंच बोलतो किंवा कुणीतरी शिकवलेलं आहे तेवढंच बोलतो. स्वतःच्या बुद्धीनं स्वतःचा विचार करून तो अधिकचं बोलत नाही. हा आपल्याला वेगळा अर्थ त्यातून घ्यायचा असतो. पण इथं मुख्य अर्थाला बाधा येत नाही, कारण पोपट हा जसं शिकवलेलं तेवढंच बोलतो, तसा हा माणूस केवळ पाठ केलेलं किंवा दुसऱ्यांनी शिकवलेलं बोलतो. हा मूळ अर्थ आणि वेगळा अर्थ दोन्ही अर्थ आपल्याला इथं उपयोगी ठरतात. म्हणून मुख्य अर्थाला बाधा न आणता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या या वाक्यामध्ये व्यंजना ही शब्दशक्ती आहे. दुसरं उदाहरण पहा. निवडणुका जवळ आल्या की कावळ्यांची कावकाव सुरू होते. आता या वाक्यातून आपण शब्दशः अर्थ घेत नाही. कावळ्याची कावकाव सुरू होते म्हणजे प्रत्यक्षात कावळा हा पक्षी ओरडतो असा अर्थ आपल्याला घेता येत नाही. आपण अर्थ काय घेतो की निवडणुका जवळ आल्या की प्रचार सभा सुरू होतात आणि त्यामुळे मतं मागण्यासाठी लोकांची बडबड सुरू होते. हा वेगळा अर्थ आपण घेतो. पण इथे जो मुख्य अर्थ आहे, जो मूळ अर्थ आहे, तो बाद होत नाही किंवा त्याला बाधा येत नाही. कारण कावळा हा पक्षी एकदा ओरडायला लागला की तो बराच वेळ ओरडायला सुरू करतो. तसं प्रचार सभेमध्ये हे लोक एकसारखी मतासाठी बडबड करतात असा दुसरा अर्थ या वाक्यातून सूचित झालेला अर्थ आपण घेत असतो. म्हणजे एकाच वेळी मुख्य अर्थ आणि दुसरा अर्थ या दोन्ही अर्थांना व्यक्त करणारी ही शक्ती अर्थात व्यंजना शब्दशक्ती आहे. व्यंजना या शब्दशक्तीतून जो अर्थ प्रकट होतो त्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात. त्याला ध्वन्यार्थ असंही म्हटलं जातं. अभिधा शब्दशक्तीतून प्रकट होणारा अर्थ वाच्यार्थ, लक्षणा शक्तीतून प्रकट होणारा अर्थ लक्षार्थ, व्यंजना या शब्दशक्तीतून प्रकट होणारा अर्थ व्यंग्यार्थ. आता या व्यंग्यार्थाची एक गंमत आहे की व्यक्तिगणिक, माणसागणिक अनेक अर्थछटा निर्माण करण्याचं सामर्थ्य व्यंग्यार्थामध्ये असतं. म्हणजे एकच वाक्य जर वेगवेगळ्या लोकांनी ऐकलं तर त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे भाव प्रकट होतात. प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळा अर्थ निर्माण होतो. आता पुस्तकामध्ये दिलेलं साधं उदाहरण आहे, ते आधी अभ्यासूयात. सूर्योदय झाला. सूर्योदय झाला हे एकच वाक्य आहे, पण हे एक वाक्य वेगवेगळी माणसं ज्यावेळी ऐकतील त्यावेळी त्यांच्या मनामध्ये जो अर्थ निर्माण होईल तो अर्थ वेगवेगळा असणार आहे. उदाहरणार्थ, झोपेतून उठणाऱ्या लोकांसाठी आता उठायची वेळ झाली हा अर्थ ते घेतील. झाडलोट करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना वाटेल की आता झाडलोट करायची, अंगण झाडायची वेळ झाली. जे आंघोळीला जाणारी मुलं आहेत त्यांना वाटेल की आपल्या आंघोळीची वेळ झाली. जे देवपूजा करणार आहेत त्यांना वाटेल की आता आपली देवपूजेची वेळ झाली. म्हणजे एकाच वाक्यातून वेगवेगळ्या लोकांच्या मनामध्ये वेगवेगळ्या अर्थछटा निर्माण करण्याची ताकद ही व्यंग्यार्थामध्ये असते किंवा व्यंजना या शब्दशक्तीमध्ये असते. आता दुसरं उदाहरण पहा. घड्याळात 5 वाजले. घड्याळात 5 वाजले हे वाक्य ज्याची शाळा रोज 5 वाजता सुटते अशा मुलानं जर ऐकलं तर त्याला वाटेल की आपली शाळा सुटण्याची वेळ झाली. हेच वाक्य जर त्या शाळेच्या शिपाई मामांनी ऐकलं तर त्यांना वाटेल आता बेल देण्याची, घंटा वाजवण्याची वेळ झाली. ऑफिसमधून घरी येणाऱ्या वडिलांना वाटेल की आता घरी जाण्याची वेळ झाली. घरातल्या आईला वाटेल की आता स्वयंपाकाची वेळ झाली. घरातल्या आजी आजोबांना वाटेल की आता आपली चहाची वेळ झाली.
गुरे चरवायला जो रानात गुराखी गेलाय त्याला वाटेल की गुरे घेऊन घरी जाण्याची वेळ झाली. म्हणजे वाक्य एकच आहे, घड्याळात 5 वाजले. पण ज्या माणसांनी ते ऐकलं त्यांच्या मनामध्ये मात्र वेगवेगळ्या अर्थाच्या छटा निर्माण झाल्या. आणि ही व्यंग्यार्थाची ताकद आहे. आणि म्हणून कवितेमध्ये व्यंजना ही शब्दशक्ती मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कारण व्यंग्यार्थामुळे अर्थाची वलय निर्माण होतात किंवा रमणीय अर्थ निर्माण होतात आणि हे अर्थ व्यक्तिगणिक बदलत जातात. म्हणून काव्य परिणामकारक होण्यासाठी व्यंजना या शब्दशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. आता व्यंजना या शब्दशक्तीची काही उदाहरणं आपण अभ्यासूयात. पहिलं उदाहरण आहे, समाजातील असले साप ठेचलेच पाहिजेत. आता या वाक्यातून साप म्हणजे सरपटणारा प्राणी असा अर्थ न घेता साप म्हणजे समाजामध्ये वावरणारे दुष्ट प्रवृत्तीचे लोक हा वेगळा अर्थ आपण घेत असतो. पण मुख्य अर्थ इथं बाद होत नाही, मुख्य अर्थाला बाधा येत नाही. कारण साप जसे विषारी असतात तसे समाजातले काही माणसं विषारी विखारी प्रवृत्तीची असतात किंवा दुष्ट विचारांची असतात आणि त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे असा सूचित होणारा वेगळा अर्थ आपण घेत असतो. म्हणजे मुख्य अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ प्रकट करण्याची शक्ती या वाक्यामध्ये आहे. आता खालील 4 वाक्य ही त्याचप्रमाणे आहेत. भुंकणारे कुत्रे चावत नसते, याचा वेगळा अर्थ आपण काय घेतो की धमकी देणारे लोक कधी कृती करत नाहीत. तिसरं वाक्य, राक्षस आहे तो खाण्याच्या बाबतीत, म्हणजे तो फार खातो हा अर्थ या वाक्यातून आपण घेतो. लाला लजपत राय म्हणजे पंजाबचा सिंह, याचा अर्थ लाला लजपत राय शूर होते, पराक्रमी होते, धाडसी होते असा अर्थ आपण या वाक्यातून घेतो. समाजातील लबाड लांडग्यांपासून सावध राहा. आता इथे लांडगा म्हणजे प्रत्यक्षात जंगलातला प्राणी असा अर्थ न घेता समाजातील धूर्त लोक आहेत, फसवणारे लोक आहेत, त्यांच्यापासून सावध राहा हा वेगळा अर्थ आपण घेतो. ही 5ही वाक्य ज्यावेळी तुम्ही अभ्यासाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की या वाक्यातून जो वेगळा अर्थ प्रकट होतो तो अर्थही आपण घेतो आणि जो मुख्य अर्थ आहे तो बाद होत नाही, त्याला बाधा येत नाही, तो पूर्णतः काढून टाकावा लागत नाही. म्हणून मूळ अर्थाला बाधा न येता वेगळा अर्थ सूचित करणाऱ्या या शक्तीला व्यंजना शब्दशक्ती असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, या 3 शब्दशक्ती ज्या आपण अभ्यासल्या त्यांची गरज नेमकी काय आहे किंवा आवश्यकता काय आहे, महत्त्व काय आहे? तर लेखक आणि कवींना त्यांच्या अनुभवाचं दर्शन घडवण्यासाठी या शब्दशक्ती फार महत्त्वाच्या ठरतात, उपयोगी ठरतात. दुसरी गोष्ट म्हणजे शब्दाचा पलीकडचा भाव व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तींचा आधार घ्यावा लागतो किंवा एकाच शब्दातून वेगवेगळे भाव निर्माण करायचे असतील, भावछटा व्यक्त करायचे असतील तर शब्दशक्तींची गरज पडते. व्यंग्यार्थामुळे काव्यामध्ये परिणामकारकता येते किंवा काव्य अधिक प्रभावी होतं. साहित्यामध्ये लेखक आणि कवींसाठी या शब्दशक्ती महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्यासाठी सुद्धा या शब्दशक्तींचं ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे. कारण आपलं लेखन आणि वाचन परिणामकारक होण्यासाठी या शब्दशक्तींची ओळखच नाही तर त्यांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. आता पुस्तकातील एक तक्ता आपण अभ्यासूया ज्यामध्ये एकच शब्द घेऊन अभिधा, लक्षण आणि व्यंजना या 3 शब्दशक्तीमध्ये वाक्य कसं होईल याची उदाहरणं दिलेली आहेत. पान नंबर 121 वरचा हा विविध उदाहरणांचा महत्त्वपूर्ण तक्ता. आता यातला पहिला जो भाग आहे तो आहे अभिधा शब्दशक्तीचा, दुसरा जो भाग आहे तो लक्षणा शब्दशक्तीचा आणि तिसरा जो भाग आहे तो आहे व्यंजना या शब्दशक्तीचा. अभिधा या पहिल्या शब्दशक्तीतील पहिलं उदाहरण आपण अभ्यासूया. राम एक राजा होता. हे वाक्य ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी या वाक्यातला सरळ सरळ शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. राम राजा होता हे वाक्य ऐकल्यानंतर वेगळा कुठलाही अर्थ प्रकट होत नाही आणि म्हणून मुख्य अर्थाचा बोध करणारी ही अभिधा शब्दशक्ती आहे. आता राम या शब्दापासूनच तयार केलेलं लक्षणा या शब्दशक्तीतील हे पहिलं वाक्य अभ्यासूया. यात काही राम नाही. आता इथे राम म्हणजे राजा असा अर्थ घेऊन चालणार नाही. मुख्य अर्थाला बाधा येते आणि यात काही राम नाही म्हणजे यात काही अर्थ नाही किंवा यात काही तथ्य नाही असा सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला इथं घ्यावा लागतो. म्हणून दुसरा अर्थ सूचित करणारी लक्षणा ही शब्दशक्ती या वाक्यामध्ये आहे. व्यंजना या शब्दशक्तीतील पहिलं वाक्य पहा. त्याने राम म्हटले.
आता हे एकच वाक्य आहे, पण यातून दोन अर्थांचा बोध होतो. त्याने राम म्हटले म्हणजे त्याने देवाचे नाव घेतले हा एक अर्थ होईल, तर त्याने राम म्हटले म्हणजे तो मरण पावला असा दुसरा अर्थ सुद्धा या वाक्यातून निघतो. एकाच वेळी दोन अर्थ प्रकट करणारी ही व्यंजना शब्दशक्ती. आता दुसरं उदाहरण पहा. अभिधा या शब्दशक्तीमध्ये पाणी या शब्दाचं वाक्य कसं केलं आहे? तलावात भरपूर पाणी आहे म्हणजे तलावामध्ये खूप पाणी आहे असा शब्दशः अर्थ या वाक्यातून प्रकट होतो. लक्षण या शब्दशक्तीमध्ये पाणी या शब्दापासून तयार केलेलं वाक्य त्याच्या डोळ्यातील पाणी आटले. आता याचा शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर त्याला धक्का बसला किंवा त्याला दुःख झाले हा अर्थ सूचित केलेला दुसरा अर्थ या वाक्यामध्ये आपण घेत असतो. व्यंजना या शब्दशक्तीमध्ये लाथ मारेल तिथे पाणी काढेल म्हणजे त्याच्या अंगी धमक आहे किंवा तो कोणतंही काम करायला तयार आहे, तेवढी क्षमता त्याच्याकडे आहे हा वेगळा सूचित केलेला अर्थ या वाक्यातून आपण घेत असतो. अभिधा या शब्दशक्तीमधील तिसरं उदाहरण, ही वाट डोंगर गावची आहे. शब्दशः अर्थ व्यक्त करणारं असे हे वाक्य आहे. लक्षणा शब्दशक्तीमध्ये त्यावेळी माझी वाट लागली. इथं शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर वाट लागली म्हणजे फजिती झाली हा सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला घ्यावा लागतो. मूळ अर्थाला बाधा येते. व्यंजना या शब्दशक्तीमध्ये आपणच आपली वाट निर्माण करावी म्हणजे आपणच आपलं आयुष्य घडवावं किंवा आपल्या आयुष्याचा मार्ग हा आपणच निर्माण करावा वेगळा अर्थ या वाक्यातून आपण घेत असतो. बांगड्या रंगीत असतात हे अभिधा शब्दशक्तीतलं वाक्य की जे शब्दशः अर्थ व्यक्त करतं. पण लक्षणा या शब्दशक्तीमध्ये पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली. आता इथं मात्र शब्दशः अर्थ घेऊन चालत नाही, तर बांगडी फुटली म्हणजे काय झालं? स्त्रियांच्या बांगड्या कधी फुटतात? ज्यावेळी तिचा पती मरण पावतो त्यावेळी तिच्या बांगड्या फोडल्या जातात. आणि बांगडी फुटणे म्हणजे स्त्री विधवा होणे असा अर्थ इथं घ्यावा लागतो. पाणीपतावर 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे पाणीपतावर 1.25 लाख सैनिक मारले गेले हा सूचित केलेला दुसरा अर्थच या वाक्यातून आपल्याला घ्यावा लागतो. व्यंजना या शब्दशक्तीमध्ये कंकण असा शब्द वापरून जे वाक्य केलेलं आहे त्याचे दोन अर्थ होतात. वाक्य कसं आहे पहा. अखेर येते निरोप घेऊन निवांत मार्गात ते कंकण. आता ही जी ओळ आहे ती कवी निकुंभ यांच्या कवितेतली ओळ आहे, ज्यामध्ये एक प्रेमिक आपल्या प्रियेला भेटून परतत आहे, निरोप घेऊन निघाला आहे आणि रात्रीच्या निवांत वेळी रस्त्यावरून जात असताना आपल्या प्रियेच्या हातातील बांगड्यांचा आवाज त्याला आठवत आहे, सोबत करत आहे. आणि म्हणून कंकण हा बांगड्यांसाठी वापरलेला शब्द हा एक अर्थ इथं घेता येतो. तर ते कंकण या शब्दाचा दुसरा अर्थ आहे एखाद्या गोष्टीची जबाबदारी स्वीकारणे. आता शेवटचं उदाहरण पाचवं. अभिधा या शब्दशक्तीमध्ये वाक्य असं केलेलं आहे, मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. शब्दशः आणि सरळ सरळ अर्थ इथं प्रकट होतो. पण लक्षणा या शब्दशक्तीमध्ये सूर्य अस्ताला गेला. आता सूर्य खरं तर अस्ताला जात नसतो, दिवस मावळला हा सूचित होणारा दुसरा अर्थच आपल्याला इथं घ्यावा लागतो, कारण सूर्याचा शेवट होत नाही. आणि तिसऱ्या व्यंजना या शब्दशक्तीमध्ये सूर्य या शब्दापासून बनवलेलं वाक्य आहे, त्याच्या जीवनाचा सूर्य अस्ताला गेला. यातून आपल्याला वेगळा अर्थ घ्यावा लागतो, तो म्हणजे त्याचं आयुष्य संपलं किंवा तो मरण पावला. हा तक्ता अभ्यासल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की एकच शब्द घेऊन तिन्ही शब्दशक्तीमध्ये त्याची वेगवेगळी वाक्य कशी बनवलेली आहेत. अभिधा या शब्दशक्तीमध्ये त्या वाक्यातून सरळ सरळ शब्दशः अर्थ व्यक्त होतो. लक्षणा या शब्दशक्तीतून दुसरा अर्थ आपल्याला घ्यावा लागतो, मूळ अर्थाला बाधा येते. आणि व्यंजना या शब्दशक्तीमध्ये एकाच वेळी दोन अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य या वाक्यांमध्ये असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पुस्तकामधला कृतींमधला एक महत्त्वपूर्ण तक्ता आपण अभ्यासूया की ज्यामध्ये वाक्य दिलेली आहेत आणि शब्दशक्ती तुम्हाला ओळखायच्या आहेत. तो तक्ता पहा. पहिलं वाक्य आहे, मी निबंध लिहिला. यातला शब्द आहे निबंध आणि शब्दशक्ती आहे अभिधा, कारण शब्दशः किंवा मुख्य अर्थ प्रकट करणारे हे वाक्य आहे. दुसरं वाक्य, त्याच्या मनात काहूर माजले. शब्द आहे काहूर. काहूर म्हणजे ढगाळ वातावरणामुळे जो अंधार दाटतो त्याला काहूर असं आपण म्हणतो. काहूर मनात दाटू शकेल का? तर शक्य नाही. म्हणजे त्याच्या मनात गोंधळ माजला
हा दुसरा अर्थ आपल्याला इथं घ्यावा लागतो. म्हणून दुसरा अर्थ व्यक्त करणारी शक्ती अर्थात लक्षणा ही शब्दशक्ती या वाक्यामध्ये आहे. तिसरं वाक्य, ताजमहाल सुंदर आहे. ताजमहाल हा शब्द आहे आणि या शब्दातून शब्दशः अर्थ कळतो. म्हणून या वाक्यामध्ये अभिधा ही शब्दशक्ती आहे. चौथं वाक्य, फारच शहाणी आहेस तू. शब्द आहे शहाणी आणि शक्ती आहे व्यंजना. कारण हे वाक्य शब्दशः अर्थ प्रकट करत नाही. या वाक्यामध्ये उपरोध आहे. म्हणजे शहाणी म्हणजे फक्त हुशार असा अर्थ आपण इथं घेत नाही, तर तू फारच चालाक आहेस असा दुसरा अर्थ यातून आपण घेतो, वेगळा अर्थ घेतो आणि म्हणून या शब्दामध्ये व्यंजना ही शब्दशक्ती जाणवते. पाचवं आणि शेवटचं वाक्य, हा किल्ला बुलंद आहे. यातला शब्द आहे किल्ला आणि सरळ सरळ शब्दशः अर्थ व्यक्त करणारे हे वाक्य आहे. हा किल्ला बुलंद आहे म्हणजे हा किल्ला भव्य आहे हा शब्दशः अर्थ आपल्याला कळतो. म्हणून या शब्दामध्ये अभिधा ही शब्दशक्ती आहे. तर हा होता कृतींमधला एक महत्त्वपूर्ण तक्ता. आता एकच शब्द घेऊन त्याचं तिन्ही शक्तींमध्ये आपण वाक्य बनवूयात. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिन्ही शक्तींमध्ये हत्ती हा एकच शब्द घेऊन आपण वाक्य तयार करूयात. अभिधा या शब्दशक्तीमध्ये हत्ती या शब्दापासून वाक्य कसं बनेल? हत्ती जंगलात राहतो किंवा मी एक हत्ती पाहिला. हत्तीला सोंड असते. हत्ती बलवान प्राणी आहे. असं कोणतंही शब्दशः अर्थ व्यक्त करणारं वाक्य आपण या ठिकाणी लिहू शकतो. लक्षणा या शब्दशक्तीमध्ये मात्र हत्ती या शब्दापासून आपल्याला असं वाक्य तयार करायचं आहे की ज्याच्या मुख्यार्थाला बाधा येईल आणि सूचित केलेला दुसरा अर्थच आपल्याला घ्यावा लागेल. उदाहरणार्थ, आमच्या घरावरून हत्ती गेला. हत्ती घरावरून जाऊ शकणार नाही, तो घरासमोरून गेला असणार किंवा घरासमोरच्या रस्त्यावरून गेला असणार. हा सूचित केलेला दुसरा अर्थ आपल्याला इथं घ्यावा लागतो. तिसरी शक्ती व्यंजना आणि शब्द हत्ती. आता इथे मुख्यार्थाला बाधा न येता वेगळा अर्थ सूचित करणारं वाक्य आपल्याला लिहायचं आहे. जसं की त्याच्या अंगात हत्ती संचारला. त्याच्या अंगात हत्ती संचारला म्हणजे त्याच्या अंगामध्ये शक्ती किंवा सामर्थ्य आलं हा वेगळा अर्थ आपण घेतो आणि हत्ती हा बलवान असतो हा मूळचा जो अर्थ आहे त्या अर्थाला देखील इथे बाधा येत नाही. म्हणून हत्ती हा एकच शब्द घेऊन तिन्ही शब्दशक्तींमध्ये त्याची उदाहरणं कशी करता येईल हे आपण अभ्यासलं. आता तुम्ही शब्दशक्ती ओळखण्यासाठी 3 वाक्य मी देते, त्यातली शब्दशक्ती तुम्हाला नक्की ओळखता येईल. पहिलं वाक्य वाचा. आई जात्यावर दळायला बसली. या वाक्यामध्ये कोणती शब्दशक्ती आहे? आई जात्यावर दळायला बसली. दुसरं वाक्य आहे मला पुस्तके आवडतात आणि तिसरं वाक्य आहे माझ्या मना बन दगड. आता ही वाक्य ज्यावेळी तुम्ही 2 वेळा वाचाल किंवा त्यावर विचार कराल त्यावेळी पहिल्या वाक्यामध्ये कोणती शक्ती आहे हे तुम्हाला समजले असेल. आई जात्यावर दळायला बसली म्हणजे ती जात्याच्या वर बसली का? नाही, तर जात्याच्या शेजारी बसली. याचाच अर्थ वाक्यातल्या शब्दशः अर्थ घेऊन आपल्याला चालत नाही, सूचित केलेला दुसरा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून या वाक्यामध्ये लक्षणा ही शब्दशक्ती आहे. दुसरं वाक्य मला पुस्तके आवडतात. आता पुस्तके आवडतात यामधून जो शब्दशः अर्थ आहे तोच आपण घेतो, मुख्य अर्थ घेतो. म्हणून या वाक्यामध्ये अभिधा ही शब्दशक्ती आहे. आणि तिसरं वाक्य माझ्या मना बन दगड. यातून सूचित होणारा वेगळा अर्थ आपण काय घेतो तर मना घट्ट बन किंवा मना आघात सहन करण्यासाठी तयार हो हा वेगळा अर्थ आपण घेतो. आणि दगड घट्ट असतो, दगड कठीण असतो हा त्याचा मूळचा जो अर्थ आहे तोही इथं बाद होत नाही, त्याला बाधा येत नाही किंवा तोही धिक्कारला जात नाही. म्हणून या वाक्यामध्ये जी शक्ती आहे ती व्यंजना शब्दशक्ती आहे. आजच्या भागामध्ये आपण अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या तिन्ही शब्दशक्ती अभ्यासल्या. या शब्दशक्ती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असतील अशी अपेक्षा करते. धन्यवाद.